उगवलेला सूर्य जर सायंकाळी मावळला तर त्याची अनुभूती आणि त्याच्याबद्दलचं असलेलं सूर्याचं अस्तित्व याबद्दल जनतेला एक प्रकारचा नव्यानं सूर्य उगवतो म्हणून त्याची आशा असते. परंतु उगवलेला सूर्य जर सकाळीच मावळला तर त्याची दाहकता त्याबद्दल त्या समाजावरती त्या जनतेवरती काय दुःखाचा डोंगर पसरतो याचं उत्तम उदाहरण हे महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 30 वर्ष ज्यांनी आपल्या नावाप्रमाणेच दादा म्हणून ज्यांची ओळख झाली असे आपले लाडके परिचित सर्वांच्या मनाला हुरहुर लावणारे प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सर्व पक्षातील ज्येष्ठांना सर्व पक्षातील लहान कार्यकर्त्यांना देखील ओळखणारे असले आपले दादा बुधवारी 28 जानेवारी रोजी एक विमान दुर्घटनेमध्ये जनतेचा निरोप घेऊन शेवटचा एकदा जय महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला करून ते आपल्यातून निघून गेले. त्यांचा देह जरी निघून गेला असला तरी त्यांचे कार्य त्यांची समाजात असलेली प्रतिष्ठा ही चिरंतर राहील. अशा या महान नेत्याला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. या माध्यमातून समोर येण्याचं कारण इतकंच, दादांची प्रत्येक सभेवेळी भाषण शैली एक वेगळी होती. दादांनी त्यांच्या नावाप्रमाणेच राजकारण आणि समाजकारण आणि कौटुंबिक वातावरण हे नेहमीच वेगळं ठेवलं. राजकारणातील कटुता ही त्यात राजकारण संपल्यानंतर विसरून समाजकारणाला सुरुवात केली आणि समाजामध्ये प्रत्येक समाजाला सोबत घेऊन जातीपातीचं राजकारण न करता या महाराष्ट्राला प्रत्येक वेळी एक वेगळी देणगी देऊन गेले आणि महाराष्ट्राला या देशामध्ये नव्हे तर जगातच एक नावलौकिक मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रगतीचा सिंहाचा वाटा या दादांचा राहिलेला आहे. अशा या महामानवाला, या महान अशा नेत्याला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धा.